मॅथमॅटिक्सचे झालेले आहे सगळे आणि रिजनिंगचे थोडे बाकी आहे. तर कुठलं शिकायचे असेल ते मला रिकमेंड करा तुम्ही, म्हणजे मग मी सांगेल. चला बघायचे आणि पहिला प्रश्न बघा काय दिलाय आणि सोडवा. येतंय का बघा. बघा हे जे प्रश्न आहेत ते कुठे ना कुठे पडलेले असे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बघा 252 आणि 595चा मसावी किती आहे ते विचारलेलं आहे. आता मसावी काढताना आपण वेगवेगळ्या पद्धती वापरतो. जर तुम्हाला माहिती नसेल काही तर परत एकदा व्हिडिओ बघून घ्या आपले मसावी काढतानाचे, आणि मग आपल्याला ते समजेल. पण एक सांगितलं होतं तुम्हाला की मसावी म्हणजे काय असतो. तर मसावी म्हणजे असा सर्वात मोठा अवयव जो दिलेल्या संख्यांमध्ये असतो. म्हणजे काय की त्या अवयवाने त्यांना भाग गेला पाहिजे असं आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर मसावी काढताना आपण पद्धत भागाकार पद्धतने दोघं संख्यांना कशाने भाग जातो, तिघं संख्यांना कशाने भाग जातो ते देत असतो. आणि जोपर्यंत समान भाग जातो तोपर्यंत आपला मसावी असतो. आणि नंतर मग जेव्हा समान भाग जात नाही, दिलेल्या संख्या 2 असतील, 3 असतील, 4 असतील, तर समजा एखाद्या वेळेस समान भाग नाही गेला तर मग तिथून नंतर मग आपण थांबतो. मग ते जिथपर्यंत समान भाग गेला त्याला आपण मसावी म्हणतो. आता जर ऑप्शनवरनं मसावी जर काढायचा असेल, आता दोन पद्धती आपल्या. पहिली तर हीच आहे की त्या दोन संख्या लिहिल्या 252 आणि 595. आता यांना कशाने भाग जातोय ते बघा. समान भाग जिथपर्यंत जाईल हे झालं आपली क्लासिकल पद्धत. समजलं. आता जर आपल्याला याच्यावरनं ऑप्शनवरनं लगेच जर मसावी काढायचा असेल तर काय करायचं. ऑप्शनमधलं सर्वात मोठं जे ॲन्सर असेल, जे ऑप्शन असेल ते आधी घ्यायचं. त्याने दिलेल्या संख्या जितक्या असतील तितक्यांना भागून बघायचं. जर भाग गेला तर तो मसावी असतो. भाग गेला म्हणजे काय, तर तो त्याचा अवयव आहे, त्या संख्यांचा अवयव आहे. कारण एखाद्या संख्येला कशाने भाग जातो, तर त्या संख्येतील अवयवाने भाग जातो. म्हणून इथे बघायचं सर्वात मोठं ऑप्शन कुठलं आहे, 17. मग 17ने या दोघांना भाग जातो का ते बघा. गेला तर मग तो त्याचा मसावी. मग बाकीच्यांनी गेला तर तर बघा. आता असं आहे की मोठ्या संख्येने आणि लहान संख्येने दोघींनी भाग गेला तर मोठी संख्या घ्या. का, कारण आपल्याला मसावी विचारलंय, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठा सर्वात मोठा जो अवयव आहे तो विचारलेला आहे. म्हणून आपल्याला इथे मोठा आधी ऑप्शन घ्यायचा आहे. आणि नंतर मग लहानने गेला तरी त्याला चेक करायची गरज नाही. तर 17ने भाग द्या इथे. 252ला 17ने भाग द्या. 17 एक 17, उरले 8. 8वर 2 82 झाले. 82ला 17ने भाग जातो का, तर 17 वजा 85 होतं, तर 82ला जात नाही. म्हणजे 17ने यांना यालाच जात नाही, याला चेक करायची गरज नाही. चला आता पुढचं बघू. 11. 11ने द्या याला. 11 दुने 22, 3 उरले. 11ने जात नाही. आता 7ने द्या. 7 त्रिक 21, उरले किती 4. 7 त्रिक 21 आणि उरले किती 4, 42 झाले. 7 सकम 42 गेला भाग. इथे 7 आठी 56, 7 पाचा 35 गेला पूर्ण भाग. म्हणजे 7ने या दोघांना भाग जातोय. आणि समजा याने गेला नसता तर उत्तर 1 असतं. मग जर कशानेच भाग जात नाहीये तर मग एकाने जातो, म्हणजे मसावी त्याचा 1 असतो. तर हे व्यवस्थित लिहून घ्या. ऑप्शनवरनं कसं सोडवलं ते बघा. काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये. जे परीक्षेमध्ये पडलेले प्रश्न आहे त्यांची प्रॅक्टिस करतोय आपण. या रिव्हिजन होते मग याच्यामध्ये आपले. चला पुढचं 2 नंबरचं गणित घ्या. 2 नंबरचं गणित घ्या. हे अडचण आली तर विचारा याच्यामध्ये.
87 तथा 145चा लसावी किती आहे? चला बघा, आता 87 आणि 145चा लसावी काढायचा आहे. तर लसावी काढताना काय पद्धत आहे आपली? लिहून घ्या बाजूला आहे. दोघांना समान भाग कशाने जातोय ते बघा आधी. कशाने जातोय? कोणाच्या पाड्यामध्ये येतात? 87, 145. पाळापाठ असेल तर लवकर येईल. 29 त्रिक 29च्या पाड्यात येतात. हे येते का 29 मध्ये? 29 पाचा, म्हणजे 29ने भाग जातोय. 29 त्रिक 29 पाचा. आता या दोघांना परत जातोय का समान भाग बघा. जर समान भाग जात नसेल तर मग इथपर्यंत गेलेला आहे, म्हणजे 29 याचा मसावी आला. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? लसावी विचारलेलं आहे. मग परत एकदा यांना भाग जात नाही, म्हणजे मग एकदा 3ने द्यावा लागेल, एकदा 5ने द्यावा लागेल. म्हणजे हे यांचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळेल? लसावी मिळेल. मग हे बघा, 29 गुणिला 3 गुणिला 5, तर 29 त्रिक 87, 87 गुणिला 5, 5 हजार 35, 3 5 40 आणि 3 म्हणजे 435. लिहा, लसावी किती आला? 435. लिहून घ्या. तिसरं बघा, चला किती येते उत्तर? उत्तर द्या, काही जर कळत नसेल. आणि समजा याच्यात अडचण येत असेल तर विचारा. तुम्हाला मागचं परत रिव्हिजन करावी लागेल, मागच्या व्हिडिओज बघावे लागतील, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल मग ते.
बघा किती आलंय? 2763. एक मिनिट. 2763 आणि 72. चला, आता जेव्हा आपल्याला लसावी काढायचा असतो तेव्हा दिलेल्या संख्यांना समान भाग कशाने जातो ते बघायचं आपल्याला आधी. तर या 3 संख्या दिलेल्या आहेत, यांना समान भाग कशाने जातोय, कोणाच्या पाड्यामध्ये जाते? तर तो 9 ने जातोय. बघा 9, 9 त्रिक 27, 9 साते 63, 9 आठे 72. परत कशाने भाग जातोय बघा, तिघांना समान भाग जातोय का? तर परत समान भाग जात नाहीये. म्हणजे मग जिथपर्यंत गेला तो मसावी, पण आपल्याला विचारलाय लसावी. मग आता पुढे जाऊ. आता 3 संख्या आहेत, तर तिघ संख्यांना भाग जात नाही. कुठल्या तरी 2 संख्यांना जातोय का बघा? 3 7 किंवा 7 8 किंवा 3 8, तर नाही जाते. म्हणजे आपण काय करू, आता या तिघांनाही भाग जात नाही म्हणून 3 7 8 हे लिहून घेऊ. म्हणजे एकदा 3 ने, एकदा 7 ने, एकदा 8 ने असा भाग दिला. आणि हे जे असतं आपलं हा लसावी आहे, यांचा गुणाकार 9 गुणिला 3 गुणिला 7 गुणिला 8. तर करू आपण एक एक आता. बघा आता असा गुणाकार करतो मी. 8 जाती 56, 56 त्रिक 168. आता गुणिला 9 करा. 9 आठे 72, 2 चला 7, 9 स 54 आणि 7 61, चला 6, 9 1 9 आणि 6 म्हणजे 1512. 1512 तिथं लसावी येईल. लिहा 1512 लसावी येईल त्याचा. चला चौथं बघा, चौथं उदाहरण बघा. बघा काय दिलेलं आहे, 7/9, 14/15 आणि 7/10. यांचा काय विचारलेला आहे, लसावी, सॉरी मसावी विचारलेला आहे, मसावी. आता हे अपूर्णांक आहेत, अपूर्णांकांचा मसावी म्हणजे काय? अपूर्णांकांचा, अपूर्णांक कुठले ते व्यवहारी अपूर्णांक आहे.
तर अपूर्णांकांचा मसावी म्हणजे वर जे असतील त्यांना म्हणतो आपण अंश, आणि जे खाली असतील त्याला म्हणतो आपण छेद. तर वर अंशांचा, इथे जर मसावी विचारलाय तर अंशांचा काय येईल? मसावी. आणि छेदांचा काय येईल? लसावी. म्हणजे छेदामध्ये लसावी लिहायचं आणि वर अंशांमध्ये त्या जे संख्या आहेत त्यांचा मसावी काढायचा. आता तुम्हाला इथे एक सांगितलं होतं जेव्हा शिकवलं होतं तेव्हा, की मसावी जर शॉर्टमध्ये काढायचा असेल तर दिलेल्या संख्येपैकी लहान संख्येने भाग देऊन बघा वगैरे ते सांगितलं होतं तुम्हाला. किंवा मग मसावी आपण ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीने भागाकार पद्धतीने काढलं तरी चालेल. बघा, पहिले अंश कोण आहेत? 7, 14 आणि 7. यांचा काय काढावा लागेल आपल्याला? यांचा मसावी काढावा लागेल. कारण मसावी काढायचा आहे ना, तर अंशांचा मसावी, छेदाचा लसावी काढावा लागेल. मग यांचा मसावी किती येईल बघा. 7ने भाग जातोय, 7 1 7, 7 2 14, 7 1 7. एक एक झाला. आता यांना तिघांना भाग जात नाहीये, म्हणजे 2 उरला ना फक्त. मग इथपर्यंत भाग गेला म्हणजे 7. 7नेच भाग गेला फक्त, म्हणजे तोच त्याचा मसावी आला, समान भाग. हे आपण उत्तर काढतोय बरं का, 7 आला. आता वरच्यांचा मसावी किती आला? 7. आता छेदाचा लसावी किती येईल ते काढू आपण. छेद काय? 9, 15 आणि 10. 9, 15 आणि 10. तिघांना भाग कशाने होतोय बघा, तिघांना. तर तिघांना भाग इथे बघा, 2ला होतोय, 3ला तिघांना भाग जात नाही. मग कुठल्या तरी 2ला होतोय का? आता तिघांना भाग जात नाही जर मसावी विचारला असता याचा, तर किती आला असता? तिघांना जर म्हणजे दिलेल्या संख्यांना कोणालाच भाग जात नाही, समान समान संख्येने भाग जात नाही, तेव्हा त्याचा मसावी 1 असतो. पण आपल्याला इथे लसावी काढायचा आहे म्हणून ते 1 लिहायची काही गरज नाही. आता इथे थोडं इकडे लिहितो. आता बघा, इथे कशाने भाग जाईल? तर या 2 संख्येला जातोय बघा. कशाने? तिघांना तर जात नाही, मग 2ला बघा. तर 9 आणि 15ला जातोय 3ने. 3 त्रिक 9, 3 5 15. याला जाणार नाही. आता इथे बघा, परत भाग जातोय का? इथे जातोय. 5 1 5 2 10 आणि इथे 3. आता इथे जातोय का? नाही. म्हणजे इथे 3 द्या आणि इथे 2 द्या. म्हणजे ह्या तुमचा लसावी होईल. 3 5 15, 15 त्रिक 45, 45 2 90. 90 येईल म्हणजे 7 आणि लसावी किती आला? 90. म्हणजे 7/90. हे आन्सर आहे. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा. चला पुढचं सोडवा. आणि जर बेसिकमध्ये काही अडचण येत असेल कसं सोडवलं जातं तर मग आपला मागचे व्हिडिओ बघा. चला किती आलं उत्तर?
बघा 2/3, 3/5, 4/7, 9/13 यांचा काय काढायचं आपल्याला? एक मिनिट. हां, लसावी काढायचं आहे. काय काढायचं आहे? लसावी. आता लसावी जर काढायचा असेल अपूर्णांकांचा, तर अंशांचा लसावी आणि छेदाचा मसावी असा फॉर्म्युला आहे. अंशांचा काय काढावा लागेल इथे? अंशांमध्ये जे अंक आहेत, संख्या आहेत, त्यांचा काय काढावा लागेल? लसावी काढावा लागेल. कारण लसावी काढायचं आहे ना आपल्याला, म्हणून अंशांचा लसावी आणि छेदाचा मसावी काढावा लागेल. समजलं? मग आता यांचा लसावी काढा. 2, 3, 4, 9 काढा लसावी. मग बघा सगळ्यांना भाग जातोय का? 2, 3, 4, 9 नाही, सर्वांना जात नाही. कुठल्या तरी 3 ला जातोय का? 4 संख्या आहेत त्या, 4 ला भाग जात नाही म्हणजे 3 ला जातोय का ते बघायचा. मग 3 आहे का? कुठल्या जातोय का भाग बघा. तर तिघांनाही भाग जात नाही. बघा 2, 3, 4 ला जातोय का? नाही. 3, 4, 9 ला नाही. नंतर 2, 4, 9 ला नाही. कुठल्याही 3, 3 संख्या बघा जात नाही. कुठल्या तरी 2 ला जातोय का? बघा मग जातोय. बघा यांना जातोय 2 आणि देईल. बे एक बे, बे दोन्ही 4, हे 3 आणि 9. अजून याचं काम तर झालं, एक आलेलं उत्तर. मग अजून या 3 पैकी कुठल्या तरी 2 ला जातोय का भाग बघा. मग इथे जातोय 3 आणि 3 एक 3, 3 त्रिक 9, हा 2 जसा तसा. यांचं काम झालेलं आहे. हे 2 आणि 3 यांना भाग जातोय का बघा. नाही, म्हणजे एकदा 2, एकदा 3. म्हणजे बेत्रिक 6, 6 दुने 12, 12 त्रिक 36. म्हणजे किती आला यांचा लसावी? 36. छेद यांचा काय काढावा लागेल? मसावी. बघा मसावी हे लिहून घ्या वाटलंच. आता या 3, 5, 7, 13चा मसावी कसा येईल ते बघू आपण. 3, 5, 7, 13. 3, 5, 7, 13ला सर्वांना भाग जातोय का कशाने? 3, 5, 7, 13ला कुठल्याच संख्येने भाग जात नाहीये. कुठल्याच संख्येने जेव्हा भाग जात नसेल सारखा, तर मग त्याचा मसावी 1 असतो. म्हणजे याचा मसावी किती येईल? 1. 36/1. 36/1 म्हणजे काय? 36/1 म्हणजे 36. लिहून घ्या. हे अडचण असेल तर विचारायच्या मध्ये. 6 क्रमांकाचा हा प्रश्न घ्या, तो झाल्यानंतर.
बघा काय येते उत्तर. सर्वात लहान संख्या शोधा ज्याला 12, 15, 20 आणि 54ने भागल्यावर प्रत्येक वेळी 8 उरतात. सर्वात लहान संख्या शोधायची आपल्याला की जिला 12, 15, 20 आणि 54ने भागल्यावर प्रत्येक वेळी 8 उरतात. आता याच्यामध्ये दोन गोष्टी करायच्या की एकतर ऑप्शनवरनं आपल्याला सोडवता येईल. कसं? 12, 15, 20 आणि 54ने भागून बघा आणि सर्वात लहान विचारले ना तिथे, सर्वात लहान. मग आधी लहान ऑप्शन घ्या सर्वात, कुठलं इथे 532. याला 12ने, 15ने, 20ने, 54ने भागून बघा. जर प्रत्येक वेळी 8 जर उरले तर तेच उत्तर आहे. नसेल तर याच्यापेक्षा थोडी मोठी घ्या, मग 32 घ्या, मग 40 घ्या, मग 48, असं करता येईल आपल्याला ते भाग देऊन. तसं करून बघू आपण. त्याला 12ने भाग द्यायला, 12 चोक 48, उरले किती 5, म्हणजे 52 आले. 12च्या वेळात 52 येत नाही, म्हणजे 12ने भाग जात नाही. तर बाकीच्यांनी भाग द्यायची गरज नाही, चेक करायची गरज नाही. आता याला देऊ आपण, 12ने भाग देऊ. ही तर नाही आहे. मग आता सर्वात लहान ही होती, आता त्याच्यापेक्षा मोठी कोणी ही, म्हणजे हिला घेऊ आता. तर 12ने भाग द्या, 12, 12 चोक 48, उरले 6, 12 पंचे 60, म्हणजे 12ने भाग गेला, म्हणजे 12ने भाग गेला. 15ने जातोय का बघा हिला, 15 त्रिक 45, 9 उरले, 15 सक 90, 15नेही गेला. 20ने जातोय का बघा, तर 20 दुने 40, 40 गेला, उरले किती 14, म्हणजे 20 गेला. 54ने भाग द्या, 54 एक 54, 54नेही भाग गेला. समजलं? म्हणजे हीच ती संख्या आहे 540. समजलं? आता हिने भाग जातोय पण उरतंय का काही? आपल्याला भाग दिल्यानंतर उरलेले पाहिजे 8. 8 उरत नाही. इथे किती उरत होते बघा, इथे उरणारं पाहिजे आपल्याला. पण इथे 12 चोक 48, उरले किती 5, 52 झाले. परत 12 चोक 48, उरले किती 4, उरले 4, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. 12ने भाग दिल्यावर 8 उरले पाहिजे होते ना, 15ने भाग दिल्यावर 8, तर 12ने भाग दिल्यावरच 4 उरत आहे तिथे, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. आणि हे तर बघितलं आपण, याला तर पूर्ण भाग जातोय. समजलं? याला पूर्ण भाग जातो. आता याला देऊन बघू. याला बघा 12ने भाग दिला, 12 चोक 48, 6 उरले, 68 आले, 12 पंचे 60, 8 उरले. 12ने भाग दिल्यावर 8 उरले. आता याला 15ने भाग देऊ, 15 त्रिक 45, उरले 9, 98, 15 सग 90, परत 8 उरले. 20ने भाग द्या, 20 दुने 40, 14, 148, 20 साते, म्हणजे 8 उरले इथे. आणि 54ने भाग द्या, 54 एक 54, शून्याचा भाग आणि 8, म्हणजे 8 उरत आहे. कुठे 548च्या वेळेस 8 उरत आहेत. ह्या सर्वांनी भाग गेला, प्रत्येक वेळी 8 उरत आहेत, म्हणून त्याचं उत्तर काही लिहायचं 548 येईल. आता बघा, याला जर सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं? तर बघा, सर्वात लहान संख्या शोधायची आपल्याला की जिला 12, 15, 20 आणि 54ने भाग दिल्यावर प्रत्येक वेळेस 8 उरतो. आता सर्वात लहान संख्या कुठली असते? या संख्यांनी जिला भाग जाईल अशी सर्वात लहान संख्या, सर्वांनी भाग जाईल अशी, तर तिला आपण लसावी म्हणतो. समजलं? म्हणजे यांचा लसावी काढायचा आहे. पण लसावी म्हणजे काय, तर यांनी भाग जातोय, तिला पूर्ण भाग जातोय, तो म्हणजे लसावी असतो. आता प्रत्येक वेळी 8 उरतायत म्हणजे काय, तर 8 एक्स्ट्रा असतील तर ते उरतील. म्हणजे आपण काय करायचं अशा उदाहरणामध्ये, की याचा आधी लसावी काढायचा, आणि लसावी जो असतो त्याला यांनी पूर्ण भाग जातो. मग लसावी काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे उरणार आहेत ते ॲड करायचे, कारण ते एक्स्ट्रा असतील तरच उरतील. मग याच्यात 8 उरतायत म्हणजे 8 आपण एक्स्ट्रा टाकू. मग त्याच्यामध्ये आधी आपण याचा लसावी काढू, किती येतो बघू. 12, 15, 20 आणि 54 यांचा लसावी काढू. सर्वांना समान भाग जातोय असं काही आहे का बघा, सर्वांना समान भाग जातोय. कुठल्या संख्येने जातोय, तर कुठल्याच संख्येने जात नाही आहे तिथे. आता बघा, आज कसं काय करता येते की कशाने जात नाही का, तर दोन जवळच्या संख्या घ्यायच्या. कोणत्या दिसत आहेत बघा, हे 12 आणि 15 जवळच्या, त्याच्यातला फरक किती आहे 3. 3ने भाग जातोय का सगळ्यांना ते बघायचं. नाही जाते त्याच्यापेक्षा खाली बघा, 2ने जातोय का, नाही जाते, सर्वांना जात नाही. आणि मग 1ने, 1ने तर जातोच, म्हणून याचा मसावी 1 आला. आपल्याला लसावी काढायचा आहे, म्हणून मसावी ते 1 लिहायची गरज नाही. मग 4ंना जात नाही म्हणजे कुठल्या तरी 3ला जातोय का ते चेक करा. तर कुठल्या तरी 3ला म्हणजे बघा, याला जातोय, याला जातोय, याला जातोय, 3ने जातोय बघा,
3 चौक 12, 3 5 15, 3 1 3, 3 8 24. झालं. 20ला काही गेला नाही. आता कुठल्या तरी 3ला परत जातोय का? 3 संख्यांना भाग बघा. तर कुठे जातोय? इथे, इथे, इथे. कशाने जातोय? 2 जातोय. बे 2 4, बे 10 20 आणि हे बे 9 18 गेला. आता परत कुठल्या तरी 3 संख्यांना भाग जातोय का बघा. तर कुठल्या तरी 3 संख्यांना भाग जात नाही. मग कशाने जातोय? तर बघा इथे आता कुठल्या तरी 2 संख्यांना जातोय का? तर जातोय. बघा इथे इथे जातोय. 5 1 5, 5 2 10. हा 2 जसा तसा, हा 9 जसाचा तसा. कुठल्या तरी 2 लावतोय का? परत जातोय इथे बघा. बे 1 बे, बे 1 आहे. हा 9 उरला. आता हा एकटा उरला, इथे घेऊन घ्या. म्हणजे काय झालं बघा, हे त्यांचा गुणाकार करा. 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 9. किती आहे? 3 दुने 6, 6 पंचे 30, 30 दुने 60, 60 आणि 60 गुणिले 9, 9 7 54 म्हणजे 540. हा आला लसावी. लसावी आला 540. पण आपल्याला लसावीने विचारलाय. तर अशी संख्या विचारली आहे की जिच्यातून 8 उरतात, तिला सर्वात लहान संख्या जिला यांनी भाग दिल्यावर 8 उरतात. तर सर्वात लहान संख्या यांनी भाग जाणारी कोणती आहे? 540. 8 उरण्यासाठी 8 त्याच्यात टाकावे लागतील. म्हणजे मग 540 प्लस 8 करावं लागतील तर ते उरतील, म्हणजे 548. म्हणजे सर्वात लहान संख्या कुठली आली? की जिला यांनी भाग दिल्यावर 8 उरतात, तर ती संख्या आली 548. लिहून घ्या. कुठली आली? 548. किंवा तुम्ही भाग देऊन बघा कुठल्या संख्येला. फक्त ऑप्शन सर्वात लहान आधी घ्यायचं, तिला भागून बघायचं. चला, व्यवस्थित लिहा. काही अडचण असेल तर विचारायच्या. आणि पुढचा प्रश्न घ्या मग. चला, पुढचा प्रश्न बघा. तो प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय ते बघा. काय दिलेलं आहे हे बघा. 2 गुणिला 3चा दुसरा घात गुणिला 5चा दुसरा घात, नंतर 5 गुणिला 3 गुणिला 2चा दुसरा घात आणि 5चा दुसरा घात 3 गुणिला 2चा दुसरा घात, असं दिलेलं आहे ते. यांचा मसावी काढायचा आहे. लिहा, मसावी काढायचा. बघा, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, म्हणजे घातांक वगैरे ते आहेत.
तर यांचा मसावी काढत असताना काय सांगितलंय तुम्हाला, की सर्व जितक्या संख्या, हे बघा, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, तिसरी संख्या, ही म्हणजे फोडून दिलेली संख्या असते, हे पूर्ण एकच आहे. म्हणजे या 3 संख्या आहेत. आता यांच्यामध्ये जर मसावी काढायचा असेल, तर आपण काय करतो, की सर्वांमध्ये समान कोण आहे तो पाया घ्यायचा. याला पाया म्हणतात. आणि हे जे वर असतं त्याला काय म्हणतो आपण, घात म्हणतो. समजलं? तर सर्वांमध्ये समान पाया कोण आहे तो बघा. तर 2 आहे का सर्वांमध्ये? बघा, 2, 2, 2 आहे. सर्वांमध्ये समान घ्यायचे हा मसावी काढताना. मसावी काढताना सर्वांमध्ये समान घ्यायचे. तर 2 आहे. 3 आहे का सर्वांमध्ये? आहे. 3 आहे. 5 आहे का सर्वांमध्ये? आहे. 5. सर्वच जितके दिलेले अंक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आहे समान. समजलं? आता मसावी काढताना काय करायचं, सर्वांमध्ये समान आणि त्यांचा घात कुठला घ्यायचा, सर्वात लहान घात घ्यायचा, सर्वात लहान. मग आता बघा, इथे काहीच नाही म्हणजे एक घात आहे, इथे काही नाही म्हणजे एक घात आहे. दोनाचा 2 घात, 2 घात, 1 घात म्हणजे कुठला घेणार, एकच घेणार. तो एक घात नाही लिहिला तरी चालतो. तीनाचा बघा, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे एकच घात घेऊ आपण. पाचाचा बघा, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, म्हणजे पाचाचाही एकच घात घेऊ, म्हणजे सर्वात कमी घात घेऊ आपण. मग यांचे एक एक घात घेतले आणि सर्वांमध्ये समान 2, 3, 5. मग किती? तर बघा, आता त्यांनी हे सोडून दिलेलं आहे, मग आपण हे सोडून घेऊ. उत्तर हे पण सोडून घेऊ. बेत्रिक 6, 6 म्हणजे 30, म्हणजे किती येईल उत्तर? 30 असं उत्तर येईल. जर लसावी विचारला असता, समजा लसावी विचारला असता, तर आपण जितके अंक आहे तितके समान वगैरे नाही पाहिले असते, जितके अवेलेबल आहे तितके सर्व घेतले असते. मग आता इथे कोण अवेलेबल आहे? सर्वच आहे. मग 2, 3, 5. आणि लसावी काढताना यांचा सर्वात मोठा घात घ्यायचा. कुठला घात घ्यायचा? सर्वात मोठा. मग इथे बघा, 2चा सर्वात मोठा कुठे? इथे 1, इथे 2, 2 म्हणजे 2 घात आहे त्याचा मोठा. 3चा बघा, इथे 2, इथे 1, इथे 1 म्हणजे 2 घात मोठा आहे. 5चा बघा, इथे 2, इथे 1, इथे 2 म्हणजे दुसरा घात आहे. समजलं? आणि मग हे सोडवलं तर कसं येईल? 4 गुणिला 9 गुणिला 25. हे 25 नम 225 गुणिला 4 म्हणजे किती येतील ते? 225 आणि हे 900 होतील ते. समजलं? लसावी जर विचारला तर. लिहून घ्या. बघा पुढचं.
बघा पुढचं उदाहरण. काय दिलंय बघा, 1.08, दुसरे 0.36 आणि 0.9. आता दशांश अपूर्णांकांचा मसावी लसावी काढताना तुम्हाला एक सांगितलंय की आधी त्याला व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर मग त्याचा लसावी मसावी काढायचा आहे. मग व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर व्यवहारी अपूर्णांकांचा मसावी लसावी माहिती असतो आपल्याला. मग आता याला सर्वांना कशाने गुणावं म्हणजे ते पूर्णांकात येते, म्हणजे पूर्णांक म्हणजे याच्यात कशात, व्यवहारी अपूर्णांकात. तर काय सांगितलंय तुम्हाला की इथे बघा, इथे याला पूर्णांक व्हायला 108 व्हायला 2 शून्य लागतील, इथे 2 शून्य आणि इथे 1 शून्य. आता सर्वांना मग किती द्यायचे, तर प्रत्येकाला 2 2 शून्य आपण देऊ. म्हणजे मग हे किती होईल, 108/100, हे 36/100, आणि या 9/10, म्हणजे 1 शून्य दिल्यावर होतोय, पण यांना 2 दिले म्हणून यालाही 2 द्यायचे. समजलं? हे झालं याचं कन्वर्जन. हे करताना काय, जेव्हा मसावी लसावी काढतो आपण तेव्हाचं कन्वर्जन असं असतं. मग याच्यामध्ये छेदामध्ये 10 येणार आहे आपलं, सॉरी हे जे 100 आहे तर 100च येणार आहे, सगळे सारखे. यांचा मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे वरच्या संख्यांचा मसावी येईल आणि छेदांचा काही लसावी. आता इथे 100 सारखीच संख्या आहे, त्याचा लसावी मसावी एकच येईल, म्हणजे आला. पण तो लसावी किती आला आपला, 100 आला. मग वरच्या संख्या किती आहे, 108, 36 आणि 90, यांचा काय काढावा लागेल आपल्याला आता, मसावी. मग तो वर लिहायचा आहे आपल्याला. मग यांचा मसावी काढा. कशाने भाग जातोय बघा, कशाने जातोय, 9ने जातोय बघा. 9 1 9, 9 2 18, 9 चौक 36, 9 10 90. परत 2ने जातोय, बे सक 12, बे दुने 4, बे पंचे 10. तुम्ही डायरेक्ट 18ने दिला असता तरी चालला असता. 18 पंचे 90, 18 सक 18 दुने असं दिलं असतं तरी चाललं असतं. तर ठीक आहे. आता तिघांना भाग जात नाही आहे, मग काय करू आपण, यांचा काय काढायचं आपल्याला, मसावी काढायचा आहे ना, म्हणजे वरच्यांचा मसावीच पाहिजे आपल्याला. मग आता इथपर्यंतच भाग गेलाय, 9 दुने 18, पुढे जातोय का, नाही. मग 9 दुने 18 यांचा मसावी आला, आणि छेदांचा लसावी तर 100 आहे. याला ॲडजस्ट करा, छेदात 2 शून्य म्हणजे 1 2 अंकांनंतर शून्य लागेल, मग 1 2. या पद्धतीने आपला आन्सर येईल. लिहून घ्या, लिहा. चला पुढचा प्रश्न घ्या, सेम प्रश्न.
बघा किती येईल उत्तर. 1.05 2.1. याचा काय काढायचं आहे, लसावी. काय काढायचं आहे आपल्याला, लसावी. मग याला आधी सांगितलंय तुम्हाला की कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. याला 2 शून्य लागतं, याला एकच. मग याला 2 दिले, यालाही 2 दिले. एकानेच तो झाला, दुसरा एक्स्ट्रा. का असं करतो आपण, सर्वांना समान देतो. हां, इथे छेदात 100, इथे छेदात 100. शून्य दिले म्हणजे त्याला गुणीला 100 केलं आपण, याला गुणीला 100 केलं. 100 गुणीला केलं म्हणून भागीलाही 100 केलं. कारण त्याचं फक्त रूप बदलतोय आपण, त्याची व्हॅल्यू चेंज नाही करत आहे. समजलं. मग आता आता यांचा लसावी विचारला आहे, म्हणजे वरच्यांचा लसावी येईल आणि छेदाचा मसावी येईल. छेदामध्ये तर 100च येणार आहे. आता वरच्यांचा लसावी काढा. लसावी म्हणजे काढा. आता सर्वांना भाग कशाने होते बघा. तर 21ने भाग जातो बघा. 21 पाचा, 21 10, परत पाचाने, 5 1 5, 5 2 10. आता परत भाग जातोय का बघा, परत भाग जातोय का याला, नाही. मग आपल्याला लसावी काढायचा आहे. मग 2 उरलाय शेवटचा. मग किती येईल ते, 21 पाचा 105, 105 दुगुणीला 2, 210. म्हणजे वर किती येईल, 210. 210 छेद 100 म्हणजे किती येईल, 2 शून्य इकडे व्हा, 1 2, म्हणजे 2.1. 2.1 उत्तर त्याचं येईल. कुठे गेलं ते, ए आन्सर येईल त्याचं, लिहून घ्या. पुढे बघा. प्रश्न व्यवस्थित वाचा. 18 आणि 24च्या गुणाकार व्यस्तांचा लसावी किती. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतात, तर गुणाकार व्यस्त म्हणजे हे असे, इथे अंशात असेल तर छेदात टाकायचे, छेदात असेल तर अंशात करायचे, त्याला म्हणतात गुणाकार व्यस्त. मग 1/18 आणि हा किती येईल, 1/24. म्हणजे यांचा विचारलेला आहे, यांचा लसावी विचारलेला आहे. मग यांचा लसावी किती येईल, तर अंशामध्ये 1 1 आहे, म्हणजे यांचा लसावी एकच येईल. आणि यांचा मसावी काढायचा आहे. आता 18 आणि 24चा मसावी काढा. 6ने भाग जातो, 6×18 6 चोक 24. आता भाग जात नाही, म्हणजे 6नेच फक्त भाग जातोय, समान भाग, म्हणून 6 त्याचा मसावी आला, म्हणजे छेदामध्ये 6 येईल. समजलं. तर किती येईल उत्तर, 1/6. काही अडचण असेल तर विचारायच्या मध्ये. पुढचा प्रश्न बघा.
चला पुढचं बघा. दोन संख्या 3:5च्या गुणोत्तरात आहेत आणि त्यांचा मसावी 12 आहे, तर मोठी संख्या कोणती? आता दोन संख्या 3:5 हे गुणोत्तर आहे. म्हणजे पहिली संख्या किती येईल? 3x. दुसरी संख्या येईल 5x. त्यांचा मसावी 12 आहे. आता तुम्हाला एक सांगितलं आहे की हा जो एक्स असतो हा अवयव असतो, समान अवयव असतो, सर्वात मोठा अवयव असतो, म्हणजे हाच त्याचा मसावी असतो. समजलं? आता हे काय केलेलं आहे हे आपण शिकलेलं आहे रेशोमध्ये, गुणोत्तराच्या चॅप्टरमध्ये शिकलेले. आता इथे 3x आहे, हा 5x आहे. एक्स काय आपला मसावी. मग किंमत टाका, 3 गुणिला 12, हा 5 गुणिला 12, 12 36, 12 पंचे 60. म्हणजे पहिली संख्या 36, दुसरी 60, तर मोठी संख्या किती आहे? 60 आहे. लिहा. पुढचा बघा प्रश्न. चला पुढे बघा. दोन समूळ संख्यांचा गुणाकार 90 आहे, तर त्यांचा लसावी किती? आता तुम्हाला एक सांगितलंय की दोन समूळ संख्या म्हणजे काय, तर अशा संख्या ज्यांचा मसावी एक असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये एकही समान अवयव नसतो. समजलं? दोन अशा संख्या ज्यांच्यामध्ये एकही समान अवयव नसतो. उदाहरणार्थ एक घेऊ आपण, की समजा एक 15 आहे, एक 8 आहे, दोन संख्या आहेत, या समूळ आहे का? तर हे बघा, 3×5 = 15 आणि याचे अवयव पाडा. आता यांच्यामध्ये समान अवयव आहे का? आता एक प्रत्येकाचा अवयव असतो ना, एक नाही घ्यायचा. 3×5 = 15 आणि हे 2×2 = 4, 4×2 = 8. यांचे अवयव पाडले, यांच्यात एकही अवयव समान नाही, म्हणून या दोन संख्यांना जोडमूळ सहमूळ संख्या असं म्हणतात. समजलं? तर सहमूळ संख्या या असतात. तर सहमूळ संख्यांची जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे, की त्यांचा एकही अवयव सारखा नसतो. म्हणजे काय? तर त्यांचा मसावी एक असतो. समजलं? कारण त्यांना भागत जाणार नाही ना समान, त्याच्यामुळे त्यांचा मसावी काय असतो? समूळ संख्यांचा मसावी किती असतो? एक असतो. समजलं? समूळ संख्यांचा मसावी एक असतो. आणि लसावी काय असतो? लसावी असतो त्या संख्यांचा गुणाकार. त्या संख्यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा लसावी असतो. आता यांचा गुणाकार किती येईल? इथे दिलेला आहे त्याने, त्या संख्यांचा गुणाकार डायरेक्ट दिलेला आहे, म्हणजे हाच त्याचा लसावी आहे. म्हणजे हाच त्याचा लसावी आहे. समजलं? लिहून घ्या, तो कन्सेप्ट लिहून घ्या पहिले. पुढचा प्रश्न बघा.
बघा पुढचं काय येईल बघा. दोन संख्यांचा लसावी 60 आहे आणि त्या संख्या 3, 4च्या गुणोत्तरात आहेत. तर त्या संख्यांचा मसावी किती? आता बघा. अ, दोन संख्यांचा लसावी दिलेला आहे तिथे. आता जर याचा मसावी जर काढायचा असेल आपल्याला मसावी, तर लसावी जर दिलेला असेल तर लसावी छेद हे जे गुणोत्तर असतं त्यांचा गुणाकार करायचा. लसावी छेद गुणोत्तरांचा गुणाकार करायचा. मग त्याचा मसावी मिळतो आपल्याला. कसा मिळतो हे कसं आलं तर याच्यावरनं काढू आपण. म्हणजे बघा, तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला लिहून दिला होता मी, की दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी असा लिहून दिला होता. आणि इथे पहिली संख्या किती आहे तर 3 गुणोत्तर आहे ना, म्हणजे पहिली संख्या 3x, दुसरी संख्या 4x. किंमत टाका, 3x गुणिला 4x बरोबर मसावी किती आहे तर हा एक्स जो आहे समान अवयव मोडा तो एक्स म्हणजे मसावी गुणिला लसावी. लसावी किती दिलेला आहे इथे 60. आता बघा इथे सोडू आपण. हा 60 इथेच राहिला. हा एक्स कॅन्सल होईल इथे. इथे कोण उरेल एक्स. हे 3 आणि 4 इथे छेदात येतील. तर यालाच आपण काय म्हटलं होतं सोप्या ह्याच्यात, की लसावी दिला असेल आणि त्यांचं गुणोत्तर दिलं असेल, संख्यांचं गुणोत्तर आणि लसावी दिला असेल तर लसावी छेद गुणोत्तरांचा त्या गुणाकार करायचा. म्हणजे इथे 60 छेद 3 गुणिला 4 असं ते चालं नाही, ते करायचं म्हणजे मसावी मिळतो. काय मिळतो मसावी. मग मसावी किती आला एक्स मिळाला म्हणजे काय मसावी या किती आला बघा. 3 दुने 6 म्हणजे 20, 4 पंचे 20 म्हणजे किती आला 5. किती आला 5. आता विचारलं किती आहे काय विचारलंय तर त्या संख्यांचा मसावी, तर मसावी हाच आला 5. ऑप्शन 5. त्या संख्या किती आहे असं जर विचारलं तर मग बघा 5 त्रिक 15 हे बघा 5 उत्तर आले ना एक्सचं. इथे किंमत टाका 5 त्रिक 15 हे 5 चोक 20 म्हणजे 15 आणि 20 या त्या दोन संख्या आहेत. लिहून घ्या. हे बघा 14 किती येऊ शकते बघा. बघा दोन संख्यांचा लसावी 120 आहे. खालीलपैकी कोणती संख्या त्या संख्यांचा मसावी असू शकत नाही. आता लसावी जर 120 आहे तर मसावी काय येऊ शकतो तर मसावीने लसावीला भाग गेला पाहिजे तर तो त्याचा मसावी येऊ शकतो. जर भाग जात नसेल तर तो त्याचा मसावी नसतो. मग बघा आता 8ने भाग देऊ आपण 120ला. 8 1 8 4 उरले 8 पंचे 40. 8ने भाग जातोय म्हणजे मसावी तो येऊ शकतो. समजलं. असू शकत नाही असं आपल्याला विचारलंय तर 8ने भाग जातोय म्हणजे जातोय. आता 12ने भाग 12 2 120 म्हणजे आई येऊ शकतो. 24ने भाग द्या 24 पंचे आई येऊ शकतो. 35ने 120ला भाग जात नाही पूर्ण म्हणजे हे आपलं उत्तर आहे. म्हणजे हा असू शकत नाही, मसावी असू शकत नाही. लिहून घ्या. पुढचा बघा 3 लाकडी तुळ्या. तो प्रश्न बघा.
बघ, 3 लाकडी तुळ्या अनुक्रमे 36 मीटर, 54 मीटर आणि 63 मीटर लांब आहेत. हे समान लांबीच्या लहान बॉक्समध्ये विभागले पाहिजे. प्रत्येक ब्लॉकची कमाल लांबी किती असेल? आता कमाल लांबी म्हणजे मोठ्यात मोठी लांबी, म्हणजे यांचा काय काढायचं आपल्याला? मसावी काढावं लागेल. 36, 54, 63. कशाने भाग जातो बघा? 9ने जातोय. 9 चोक 36, 9 7 54, 9 7 63 गेला. आता प्रत्येकाला अजून कशाने भाग जातोय? समान भाग नाही, म्हणजे इतकाच गेला, म्हणजे 9. म्हणजे हा त्याचा मसावी आला, म्हणजे तेवढी ती ब्लॉकची कमाल लांबी असली पाहिजे 9ची. बघा आता पुढचं बघा. 5 अलार्म अनुक्रमे 6, 8, 12, 18, 45 सेकंदाच्या अंतराने वाजतात. जर ते सकाळी 8 वाजता एकत्र वाजायला लागले तर किती वेळानंतर ते पुन्हा वाजतील? बघा आता अलारामचं किंवा त्या सिग्नल वगैरे यांचा लाईट वगैरे त्याचं जर गणित आलं तर आपल्याला लसावी काढायचं असतं. एवढं फक्त शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. किती येईल तो बघा. सॉरी, 6, 8, 12, 18 आणि 45 यांचा काय काढायचं आपल्याला? लसावी काढायचं आहे. लसावी म्हणजे त्या लसावीच्या याच्यामध्ये ते वाजतात, म्हणजे रिपीट होतात. मग बघा सगळ्यांना भाग कशाने येतोय? सर्वांना सर्वांना भाग 2ने इथपर्यंत जातोय, याला जात नाही. सर्वांना समान भाग जात नाही. मसावी 1 आहे त्याचा. आपल्याला लसावी काढायचा आहे. मग किती संख्या किती आहे? त्या 5 संख्या आहे. 5 संख्यांना समान भाग जात नाही, म्हणजे आपण 4 संख्यांना जातो का ते बघू. मग 4 संख्या यांना जातोय बघा. 2 त्रिक 6, 2 चोक 8, 2 सक 12, 2 नम 18 आणि हा 45. परत बघा अजून कुठल्या 4 संख्यांना समान भाग जातोय का? इथे बघा 3ने जातोय. 3 1 3, याला तर गेला नाही. 3 2 6, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 5 15. परत बघा आता आता या 4 संख्या आहे. या 4 संख्यांना भाग जातोय का? नाही. कुठल्या तरी 3 संख्यांना जातोय का? तर बघा 3 संख्यांनाही जात नाही. कुठल्या तरी 2 जातोय. इथे बघा 2 2 4, 2 1 2, 3 15. परत कुठल्या तरी 2ला इथे जातोय. कशाने? 3ने. 3 1 3, 3 5 15 आणि 2. आता या 2 आणि 5च उरल्या, बाकीचा 1 1 आलं उत्तर. म्हणजे यांना भाग जात नाही 5 आणि 2ला. मग एकदा 2ने एकदा 5ने. यांचा गुणाकार करा. किती येते? 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 5. हे कसं सोडवलेलं आहे हे जर कळत नसेल तर आपण पुन्हा एकदा जे आपलं लसावी मसावीचं चॅप्टर आहे ते बघा. तर किती आले बघा. 2 त्रिक 6, 6 2 12, 12 त्रिक 36, 36 2 72, 72 गुणिला 5 किती असतो? 360. 360 360 म्हणजे काय? 360 म्हणजे काय? हे काय काय आलं? हे सेकंद होते ना. हे 360 सेकंदाने ते अलार्म परत वाजतील एकत्र. समजलं? 360 समजलं सेकंदाने. आता 360 सेकंद कुठे दिसतं बघा? 3 मिनिटे 6 मिनिटे इथे मिनिटात आहे. मग 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 2 मिनिट म्हणजे 360 सेकंद म्हणजे किती मिनिट? मग मग 360 सेकंद म्हणजे काय करायचं? 360 सेकंदला 60 सेकंदाने भागायचं, म्हणजे मिनिटात उत्तर येईल. म्हणजे 6 6 36 म्हणजे 6 मिनिट. म्हणजे किती मिनिटांनी वाजेल तो? 6 मिनिटांनी वाजेल. रिपीट होतील ते. लिहून घ्या. आणि हा प्रश्न घ्या मग. हा आन्सर किती येईल बघा.
बघा, सोपा प्रश्न आहे. काय बेरीज करायची आहे फक्त. 4.4, 4.44 हे एका खाली एक लिहायचे, पॉईंट खाली पॉईंट लिहायचं. 44.4, 4.04 आणि 444. इथे पॉईंट काही नाही, म्हणजे 0 0 आहे. चला मग हे किती, हे इथे 4 आणि 4 8, 4 त्रिक 12 2 हाच्याला 1, हे 4 पंचे 20 आणि 1 21 1 हाच्याला 2, 4 2 8 आणि 2 0, 501.28. एक मिनिट, काय चुकलं आपलं. 4.4, 4.44, 44.4, 4.04, 444. बरोबर आहे. कुठे अडचण आहे मग ऑप्शनमध्ये? काय परत एकदा सोडवा. 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 आणि 4 12 2 हाच्याला 1, 4 1 2 3 4 5, 4 पंचे 20 आणि 21 1 हाच्याला 2 लिहिला होता आपण 2. 2 आणि 4 8 6, 6 आणि 4 10 0 हाच्याला 501.28 आहे. ऑप्शनमध्ये नाही आहे. 501.28 हे आन्सर आहे. लिहून घ्या. 501.28, 28 ऑप्शनमध्ये नाही आहे इथे. सगळे ऑप्शन चुकीचे आहे. चला पुढचं घ्या. सेम गणित आहे. किती येईल बघा. आहे 3, 33.3, 3.03, 333. बघा इथे 3 येईल, हे 3 येईल. 3 चौक 12 2 हाच्याला 1, 7, 372.33, 372.33 उत्तर येईल. बघा आणि एक साधी गोष्ट आहे, इथेच समजत होतं आपल्याला. 333 आहे, 33 3 3, इतके मोठे 600 उत्तर तर येणार नाही, पण सोडवायची गरज नव्हती इथे. चला हे सोडवा. 19 आणि 20, 19 20 सोडवा. किती येते बघा. बघा
आता इथे काय होईल, हा क्वेश्चन मार्क आहे म्हणजे याला एक्स म्हणा. यांची बेरीज करून घ्या आधी. 9.75 25.88 यांची बेरीज करायची. 5 आणि 8 13, अच्छाला 1. 8 आणि 7 15 आणि 1 16, अच्छाला 1. हे 9 आणि 1 10 आणि 5 15, अच्छाला 1. 35.63 हे इथे वजा होतील म्हणजे 41.18 वजा 35.63. आता बघा इथे उत्तर किती येईल ते बघा. 8तून 3 गेले 5. आता पॉईंट नंतर 5 कुठे दिसतोय बघा, इथे दिसतोय आणि इथे दिसतोय. ठीक आहे, आता पुढे बघा. आता इथे हातच्याला द्या 11. 11तून 6 गेले 5. पॉईंट 5 5 कुठे दिसत आहेत, इथे दिसत आहेत. म्हणजे पुढे सोडवायची गरज नाही. हे सोडवलं जरी तरी काय येईल ते बघा. आता इथे परत याने हातचा दिलेला होता, इथे 0 उरला म्हणजे याने हातचा आता 10तून 5 गेला 5. इथे 3च आहे म्हणजे 0 म्हणजे 5.55 आन्सर येईल त्याचा. चला, हे बाकीचे गणित येतील तुम्हाला, म्हणजे इतके काही कठीण नाही आहे ते. बेरीज वजाबाकीच आहे त्याच्यामध्ये. हा बघा, हा 22 क्रमांकाचा प्रश्न बघा, तो येतोय का बघा, कसा सोडवता येईल तो 22 क्रमांक. बघा काय दिलेलं आहे तिथे, 0.25 गुणिला 0.25 वजा 0.24 गुणिला 0.24, 24 म्हणजे 2 4 छेद 0.49. आता हा एक प्रकारे काय आहे बघा, तर हा 0.25 हे 0.25 म्हणजे 0.25चा वर्ग वजा 0.24चा वर्ग असं लिहिता येईल. ही रचना कशी आहे, ए वर्ग वजा बी वर्ग अशी आहे. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय लिहिता येईल, ए प्लस बी ए मायनस बी. मग याला कसं लिहू आपण, 0.25 म्हणजे ए आणि 0.24 म्हणजे बी, तर 0.25 ए प्लस बी आणि याच्यात काय येईल, ए मायनस बी डिवाइड बाय किती आहे 0.49. आता यांची बेरीज करा, किती येईल, 5 आणि 4 9, 2 आणि 2 4 आणि पॉईंट म्हणजे 0.49 गुणिला हे किती येईल 0.01 डिवाइड बाय 0.49 हा होता. हे कॅन्सल होऊन जातील, 0.49 0. उरला किती 0.01 म्हणजे याचं आन्सर किती येईल 0.01. एक मिनटं, 0.01 लिहून घ्या. चला 23चं काय उत्तर येईल सांगा. बघा 13 78 किती आहे पॉईंट बघा, 1 2 3 इथे 1 2 3 3 आणि 3 किती 6. मग 6 अंक आपल्याला ॲडजस्ट करायचे. मग हा 1 2 2 अंक ते मग 6 पाहिजे होते आपल्याला, हे 2 झाले, अजून उरले किती 4 म्हणजे 1 2 3 4 पॉईंट 0.4 वेळा 0 आणि 7 8. 4 वेळा 0 कुठे दिसत आहेत, इथे दिसत आहेत. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा, सोपं आहे ते. हां
चला याचा काय आन्सर येईल सांगा. बघा हे काय 0.0169 डिवाइड बाय 0.013 किती आन्सर येते बघा. भागाकार जेव्हा दशांश अपूर्णांकांचा भागाकार करतो आपण तेव्हा काय सांगितलंय की दोघं ज्या संख्या म्हणजे अंशामध्ये ज्या संख्या आहे आणि छेदामध्ये ज्या संख्या आहे यांना आधी आपल्याला पूर्णांक करायचं आहे. मग पूर्णांक करण्यासाठी याला किती शून्य लागतील 1 2 3 4 शून्य लागतील म्हणजे एकावर 4 शून्य म्हणजे त्याला 10,000ने गुणावं लागेल तेव्हा तो पूर्ण होईल. म्हणजे काय तर बघा असं 0 गुणिला इतक्याने गुणावं लागेल याला 3 शून्याने. मग इथे 4 शून्य इथे 3 शून्य मग दोघांना समान द्यायचे म्हणजे यांचं रूप बदलेल त्यांची व्हॅल्यू चेंज होणार. मग याला 4 देऊ मग हा 169 होईल. याला 1 2 3 शून्य दिल्यावर हा 13 झाला. मग एक्स्ट्राचा शून्य इथे लिहा. समजलं. हे काय केलं आपण इतक्याने गुणलंय म्हणून इथे इतक्याने गुणावं लागेल कारण 3ने जर इथे गुणलं मग इथे 4 तर ते बॅलेन्स नाही होणार. दुसरी गोष्ट इथे 3ने इथे 3ने केलं तर हा पूर्ण होईल पण हा नाही होणार. म्हणून या पद्धतीने केला आपण. तर 3 शून्य दिले हा झाला आणि एक्स्ट्राचा शून्य इथे आला. तर बघा 13 13 169 13चा वर्ग आहे ना. मग 13 गुणिला 13 1 1 13 गेला. मग 13/10 म्हणजे 101 एक अंकानंतर पॉईंट द्या म्हणजे 1.3 लिहा. याचं काय उत्तर येईल 27चं बघा. सेम उदाहरण आहे. किती येईल उत्तर ते बघा फक्त. बघा किती येईल 0.001 डिवाइड बाय क्वेश्चन मार्क आहे म्हणजे एक्स म्हणू आपण त्याला बरोबर असं आहे. आता एक्स तिकडे पाठवा मग इथे काही 0.001 डिवाइड बाय 0.01 हा इकडे आला इकडे एक्स चला. मग याला 1 2 3 शून्य लागतं याला 2च मग 1 2 3 याला 2 1 शून्य एक्स्ट्रा द्या. समजलं बरोबर एक्स म्हणजे एक्स बरोबर किती आला 1/10 1 आहे 1 शून्य म्हणजे एकानंतर पॉईंट द्या म्हणजे 0.1 हे आन्सर येईल त्याचं. सोडवा. चला पुढचं बघा हे 676 4 शून्य याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. आता बघा 4 शून्य असले तर बाहेर 2 शून्य येतील हे माहिती आपल्याला. आणि हा कोण आहे 676 676 कोणाचा असतो कितीचा 26चा.
म्हणजे 2600 उत्तर येईल त्याचं. याला फोडलं बरं का असं 676 गुणिला 1 2 3 4, 4 शून्याचा बाहेर 2 शून्य रूटमधून 676 26चा वर्ग आहे म्हणून त्याचा वर्गमूळ 26. त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे. बघा पुढचं बघा हे वर्गमूळ कसे घनमूळ कसे काढतात ते शॉर्टकटमध्ये बघितले आपण. तर बघा हे याचं वर्गमूळ काढा 0.000169 काय येईल बघा. आधी त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. कसं तर बघा 1 2 3 4 5 6 हा पूर्ण होईल 1 2 3 4 5 6 छेदामध्ये इतके. त्याला ॲडजस्ट कसं केलं ते बघा. आता रूटमध्ये 2 शून्य असेल तर बाहेर 1 शून्य येतो. इथे किती शून्य 1 2 3 4 5 6 6पैकी 1 2 3 शून्य येतील आणि वर 169 बाहेर 13 येईल. समजलं. मग 13 आणि हे 3 शून्य ॲडजस्ट करा म्हणजे 1 2 3 अंकांनंतर आपल्याला पॉईंट पाहिजे. 3 अंकांनंतर पॉईंट कसं येईल. इथे दोनच संख्या आहे 2च अंक आहेत. मग 1 2 तिसरा अंक शून्य पॉईंट लिहा 0.013. चला हे बघा 30 काय दिलंय व्यवस्थित बघा. बघा शॉर्टमध्ये घनमूळ कसं काढतो आपण बघा. आता 97,336 आहे. 6,000 एकक स्थानी असेल 6,000 एकक स्थानी असेल तर त्याच्या एकक स्थानी म्हणजे घनमूळच्या एकक स्थानी 6च येतो. 6 कुठे कुठे दिसतो या सगळ्या ठिकाणी दिसतोय आपल्याला. आता मला सांगा आता एकाचा घन 10चा घन किती असतो 1000. 20चा घन किती असतो 8000. हे बघितलं होतं ना आपण. 30चा घन बरोबर 27,000. 40चा घन बरोबर 64,000. 50चा घन बरोबर 1,25,000. 60चा घन बरोबर किती 2,16,000. आता हे लिहिलं होतं आपण. एकक ठिकाणी 6 येणार आहे. आता यांच्या दरम्यान ही संख्या कुठे ते बघा 97,336 कोणाच्या दरम्यान आहे 97,000. तर 40 आणि 50च्या दरम्यान आहे. मग 40 आणि 50च्या दरम्यान 6 एकक स्थानी म्हणजे 46. 46चे घनमूळ आहेत. घनमूळ आणि वर्गमूळ शॉर्टमध्ये कसं आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजवलं आहे. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या. त्याच्यानुसार सोडवायचं आपल्याला. सेम याचं बघा हा 7 आहे तर बाहेर 3 येतो. 7चा 3 येतो. 3 कुठे दिसतं या सगळ्या ठिकाणी दिसतात. आता हे 5,71,000 आहे. आता बघा 5,71,000 कुठे येणार आहे बघा 80चा घन असतो 512 म्हणजे 5,12,000 असं असतो. आणि 90चा घन असतो किती असतो एक मिनटं परत लक्ष द्या. काय सांगायचं काय मला ते आधी लक्ष. बघा हे 5,71,787 म्हणजे एकक ठिकाणी 3 येईल. हे तर फिक्स आहे आपलं. आता हा 5,71,787 कोणाच्या दरम्यान येतो ते बघा आपल्याला. मग आता 10 20 30 40 असं घेतलं होतं आपण.
तर आपण 80 घेऊ. आता 80चा घन किती असतो? 5,12,000. 90चा घन किती असतो? 7,29,000 आणि 100चा 10 लाख. आता यांच्या दरम्यान येतो म्हणजे 80 आणि 90च्या दरम्यान 80 आणि 90च्या दरम्यान 3 एकक स्थानी म्हणजे 83. म्हणजे उत्तर किती येईल याचं? 83. व्यवस्थित सोडवा. चला या प्रश्नाचं उत्तर काय येईल? √3 गुणिला √3 म्हणजे 3. 2 वेळा जर रूट मध्ये एक समान संख्या असेल तर ती एक वेळा बाहेर येते म्हणजे 3 येईल. चला हे किती आहे? 25चा वर्ग गुणिला 5चा घन छेद 625चा वर्ग. यापैकी कुठलं उत्तर येईल ते सांगा. काय येईल उत्तर? चला अशा प्रश्नांमध्ये आपण काय करतो की यांचा जो पाया आहे तो समान करतो. पाया म्हणजे 25 म्हणजे काय? आता सर्वात लहान जो पाया आहे त्याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला. मग यांच्यात सर्वात लहान पाया कोण आहे? 25, 5 की 625? तर 5 आहे. आणि यांचा एकमेकांशी संबंध असतो. तर 25 म्हणजे काय? 5चा वर्ग आणि याचा मग वर्ग लिहिला आहे ते गुणिला हा 5चा घन आणि हा किती? 625 म्हणजे 25चा वर्ग. समजलं? 25चा वर्ग म्हणजे असा येईल ना ते. आणि हा 2 म्हणजे 25चा चौथा घात झाला हे. आता हा 25 5चा वर्ग आणि हा 4 म्हणजे असं येईल ते. मग आता इथे बघा 5चा चौथा घात गुणिला 5चा तिसरा घात 2 गुणिले 2 4 हे 2 गुणिले 4 5चा 8वा घात झालं. आता इथे वर 5 7 वेळा आहे. 4 आणि 3 7 ना, बेरीज होईल ना याची. हे गुणाकार असला पाया समान असला तर त्यांचे जे पॉवर असते त्यांची बेरीज होते. हा सूत्र माहिती आपल्याला 5चा 8. हे 7 आणि हे 7 गेले म्हणजे 1/5 जो 8 होता त्याच्यापैकी 1 उरला म्हणजे 1/5 उत्तर येईल ते. 1/5 लिहा. काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये. बघा याचं काय उत्तर येईल? काय ते बघा असं आहे ते. हा √7 √7 √7 √7 आणि टिंब असं दिलेलं आहे. याचं उत्तर किती येईल? बघा आता फॉर्म्युला असा आहे √x 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 असं जर अनंतपर्यंत असेल तर यांचा गुणाकार किती येतो? तर x येतो. किती येतो? x. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. समजा तो काहीतरी नंबर ऑफ असेल 4 वेळा 5 वेळा तर मग तो xचा 2n मायनस 1 मिनिट xचा n-1/n असा घात येतो. समजलं? तो किती वेळा आहे त्याच्यानुसार. समजलं? आपल्याला इथं काही घ्यायचं नाही आहे. हे कंटिन्यू आहे म्हणजे याचं उत्तर किती येईल मग? 7 येईल. लिहून घ्या. तो 2n-1 असतो. म्हणजे असा जर समजा हा असा आहे असं 3 वेळा आहे समजा. इथे अनंतपर्यंत म्हणून डायरेक्ट हा जो एक्स असतो समान तो घेऊन घ्यायचा. एक्स असा 3 वेळा आहे समजा तर मग याला x⁻²n-1/2n म्हणजे काय? तर बघा
आता 3 वेळा येतो, समजलं? 3 वेळा आहे म्हणजे काय होईल? एक मिनिट हा, काहीतरी गडबड होते आपली. फॉर्म्युला जो येतो असा आहे. याचा फॉर्म्युला काय असतो? जर हा एक्स असेल असा नंबर ऑफ टाईम म्हणजे एन वेळा तो असेल, तर याला आपण असं म्हणू, एक्स रेस टू 2 रेस टू n-1/2 रेस टू n, हा त्याचा फॉर्म्युला असतो. म्हणजे कसा वापरायचा तो सांगतो मी तुम्हाला. हे एक्स आहे, हा एन आहे, हा फॉर्म्युला आहे तो. कसा वापरायचा ते बघा. जर हे अनंतपर्यंत असेल समान संख्या रूटमध्ये, तर ती जशीची तशी असते. म्हणजे 7 लिहायचं, याचा गुणाकार येतो. जर असं 3 वेळा आलं, समजा 3 वेळा, तर फॉर्म्युला काय आपला? एक्स, याला एक्स म्हणायचा, हा जो सारखा आहे त्याला एक्स म्हणायचा. तर आता हा लिहायचा 7, लिहिला. एक मिनिट, हा 7 जसा जसा म्हणजे एक्स लिहिला. आता याच्यावर 2 रेस टू n, 2 रेस टू n, n म्हणजे काय? किती वेळा येतो ते म्हणजे n किती वेळा आहे. किती वेळा आहे? 3 वेळा आहे, म्हणजे 2 रेस टू 3 मायनस 1 अपॉन 2 रेस टू 3 असं टाकू आपण. मग हे बरोबर 7. आता 2चा तिसरा घात म्हणजे 8, 8 वजा 1 7, आणि 2चा तिसरा घात 8, म्हणजे 7/7/8 असं उत्तर आलं असतं. 3 वेळा आहे. 5 वेळा जर असलं समजा, असं समजा एक उदाहरण घेऊ अजून, √3 असं 5 वेळा आहे, तर याचं उत्तर किती ते विचारलंय. पुढे पॉईंट पॉईंट आणि कंटिन्यू दिलंय असं नाही आहे. किती वेळा आहे ते? 5 वेळा. स्पेसिफिक वेळा दिलेलं आहे 5 वेळा. आपण काय करू, तर हा जो आहे रूटमध्ये तो 3 जसा जसा घेऊ. 2 रेस टू n म्हणजे 5 वेळा आहे, म्हणजे 2 रेस टू 5 -1/2 3. 3चा 5वा घात किती असतो? 32, आणि 1 वजा करायचं यातून म्हणजे 31. हे त्याचं आन्सर आहे. आणि जर हे टिंबडिंब असतं, कंटिन्यू असतं, तर 3 उत्तर आलं असतं फक्त. किती आलं असतं? 3. ते लिहून घ्या, हे फॉर्म्युले लिहून घ्या. आन्सर कसं आलं ते व्यवस्थित बघा. त्याला हे सोडवा, बाकीचं काय दिलंय ते बघा.